मी अजय पंचाल, सहशिक्षक, सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून परीक्षेत देण्याचा अत्यंत महत्त्वाचा असे एक प्रश्न आपण शिकणार आहोत. ते प्रश्न आहे 4x वर्ग वजा kx अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे बीजे समान असतील तर k ची किंमत काढायची आहे. तर हे प्रश्न सोडवते वेळेस उकल यामध्ये हे जे दिलेलं समीकरण आहे ते पुन्हा एक वेळा लिहायचं आहे. 4x वर्ग वजा kx अधिक 7 बरोबर 0 लिहून ABC च्या किमती काढायच्या आहेत. A ची किंमत म्हणजे x वर्गाचा सगुणक a असते, x चा सगुणक b असते, b बरोबर वजा k, आणखी शेवटची संख्या ही c असते. या संख्या आपण आता सूत्रामध्ये ठेवू. सूत्र आहे डेल बरोबर b चा वर्ग वजा 4ac. तर बीजे समान दिलेले आहेत आपल्याला. इथं बघितलं तर बीजे कसे समान आहेत, बीजे समान, म्हणून आपल्याला का करायचं आहे, इथे लिहायचं आहे बीजे समान आहे म्हणून बरोबर 0 लिहायचं आहे. बीजे समान असतील तर बरोबर 0 ही किंमत असते. तर या सूत्रामध्ये आता वरील हे जे मिळवलेली किंमत आहे ते घालायचं आहे आपल्याला. b चा वर्ग आहे म्हणजे b ची किंमत आहे वजा k, त्याचा वर्ग वजा 4 a गुणिले c म्हणजे याची किंमत 4, c ची किंमत 7 आहे म्हणून 4 गुणिले 7 बरोबर 0 घ्यायचा आहे. k चा वर्ग केला असता वजा आहे k पण याचा येणारा वर्ग हे अधिक असते. k चा वर्ग या तीन संख्याचा गुणाकार करायचा आहे. 7 चौक 28, 28 गुणिले 4 वजा 112 बरोबर 0. k जसा तसं लिहून बरोबर ही वजा संख्या आहे या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली असता ही संख्या वजा असलेली अधिक मिळणार आपल्या पुढे. त्यानंतर k लिहायचा शे वर्ग आहे या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला असता वर्गमूळ होईल, आणखी आतमध्ये येणार आहे 112. जर आपण 112 ला याचे अवयव काढलं तर आपल्याला 4 गुणिले 4 गुणिले 7 असे मिळणार आहे. तर k बरोबर या वर्गमूळामध्ये 112 ऐवजी मी ही संख्या लिहितो 4 गुणिले 4 गुणिले 7. तर याचा वर्गमूळ 2, याचा वर्गमूळ 2 मी बाहेर घेतो तर 2 गुणिले 2 आतमध्ये राहील 7. तर या दोघांचा गुणाकार केला असता k बरोबर बेदुगुणी 4 आणि आतमध्ये राहील 7. अशा प्रकारे आपल्याला k ची किंमत 4 वर्गमुळात 7 ही मिळालेली आहे. धन्यवाद.